नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. कोपरगाव बुद्धविहारात वर्षावास मालिकेतील 10वे पुष्प धम्ममय वातावरणात संपन्न. भारतीय बौद्ध महासभा विभाग क्रमांक 4 उल्वे नोडतर्फे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत सुरू असलेल्या वर्षावास मालिकेतील 10वे पुष्प रविवारी 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता बौद्धाचार्याच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कोपरगाव बुद्धविहारात उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभाग शाखेचे संरक्षण सचिवा अर्चना कांबळे यांनी केले. अध्यक्षपदी विभाग शाखेचे संस्कार उपाध्यक्ष अतिश गांगुर्डे यांची निवड करण्यात आली. महापुरुष पूजनाचा मान राजेंद्र बुरबुरे आणि त्यांच्या धम्मपत्नी रत्नप्रभा बुरबुरे कन्या यांना मिळाला. उपस्थित बौद्धाचार्यांनी पारंपरिक बौद्ध संस्कार विधी संपन्न केले. शाखेचे कार्यालयीन सचिव संतोष खंडागळे यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे स्वागत करून प्रमुख वक्त्या केंद्रीय शिक्षिका अश्विनी खंडागळे यांनी बौद्धांची आचारसंहिता या विषयावर साध्या, सोप्या व प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले. शाखेच्या प्रथेनुसार दान देणारे राजेंद्र बुरबुरे आणि त्यांच्या धम्मपत्नी चंद्रप्रभा बुरबुरे आणि परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्या प्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती मंगलकामना व्यक्त करण्यात आली. अध्यक्षीय मनोगतातून अतिश गांगुर्डे यांनी बौद्ध जीवन पद्धतीने आपले जीवनमान व्यापन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. विभाग शाखेच्या महिला सचिवा उज्ज्वला सोनारे यांनी आभार प्रदर्शन करून सरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य माजी कोषाध्यक्ष सदाशिव कांबळे, केंद्रीय शिक्षिका आशा खरात, केंद्रीय शिक्षिका संगीता खरे, वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वे उपाध्यक्ष प्रणय खंडागळे, विभाग शाखा संस्कार सचिव दिलीप वाघांबरे, विभाग शाखा पर्यटन प्रचार उपाध्यक्ष अशोक कांबळे व विभाग शाखा महिला सचिवा शीतल नरवाडे, वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे, वॉर्ड शाखा संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे, वॉर्ड शाखा कोषाध्यक्ष सतीश कांबळे, समता सैनिक किरण शिंदे, देवानंद कांबळे, प्रवीण नरवाडे, राहुल चोरमोल, मनीषा सदार इत्यादी पदाधिकारी तसेच गणपत शेंडे, दत्तू कांबळे, सी.व्ही. माने, अंबादास निकाळजे, अमृत कटारनवरे, भगवान वाघमारे, राजेंद्र खरे, विजय उन्मणे, नरेश राऊत, राजेंद्र बुरबुरे, अंबादास निकाळजे, जे.सी. सोनवणे, गोवर्धन काळे, बळीराम मुजमुळे, सुधाकर सुरवाडे, अशोक सकपाळ, रोहिदास घोडेराव, लक्ष्मण कसबे, आदेश सावंत, निलेश सावंत, जाहीर बाळासाहेब जोंधळे, कवी गायक गौतम साळवे, महादेव जावळे, कवी गायक तुळशीदास पराडे, कवी गायक समाधान वाघमारे, ए.जे. सकाई, रुकप्पा धमरुक्क. शिवाय महिलांमध्ये अनिता वावळे, विद्या उन्मणे, शालिनी कसबे, मंदा देशमाने, विद्याताई कांबळे, सरस्वती कांबळे, सानप आजी, माया शेंडे, विद्या कांबळे, मंगला वाघमारे, कल्पना प्रसाद, शोभा कटारनवरे, अरुणा मुजमुळे, शकुंतला साळवे, ज्योती सकपाळ, लीलाबाई जगताप तसेच जयेश गांगुर्डे, प्रीती देशमाने, प्रेरणा देशमाने, गौतमी कसबे, निहारिका कसबे, जान्हवी गांगुर्डे, प्रेम सुरवाडे, रिदम कांबळे, आर्यन कांबळे, आद्विका नरवाडे, आरुष सोनारे इत्यादी बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज उल्वे. अशाच निरनिराळ्या आणि देश विदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा. पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. सामने से पेछट जय भीम जय भीम जय भीम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आम्हा सर्वांचे मुक्तीदाते मार्गदाते भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा पंचाक प्रणाम. माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला व त्यागाला माझे त्रिवार अभिवादन. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलद गतीने व अश्ववेगाने चाललेल्या धम्मकार्यास माझा सविनय जय. तसेच आज इथे उपस्थित आहेत पदाधिकारी, त्यांनाही माझा सविनय जय. कार्यक्रम छोटा असो वा मोठा असो, कार्यक्रमाला अध्यक्षांची गरज असते. म्हणून मी आमच्या विभाग क्रमांक 4 त्या शाखेच्या वतीने संस्था उपाध्यक्ष आतिश गांगोडे सरांना विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय स्थान स्वीकार करावे. आता झालेल्या अध्यक्षीय सूचनांनुसार अनुमोदन देत आहे आणि अध्यक्षांनी आपले स्थान स्वीकारावे. विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक समृद्ध हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः तिवार अभिवादन करतो. तसेच तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या 3ऱ्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्याही वायुगतीने चाललेल्या धम्मकार्याचा विनय करतो. आज कोपरगाव बुद्ध विहार वर्षावास मालिकेचे 10वे पुष्प या ठिकाणी गुंफले जात आहे. या प्रवचन मालिकेच्या मुख्य प्रवचनकार सन्मान्य अश्विनीताई खंडागळे, केंद्रीय शिक्षिका तथा तालुका पनवेल महिला कमिटी कोषाध्यक्षा यांना सविनय जय. तसेच या ठिकाणी उपस्थित सन्मान्य केंद्रीय शिक्षिका, उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी कोषाध्यक्ष, ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक, ज्येष्ठ बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक सन्मान्य सदाशिव कांबळे गुरुजी यांनाही सविनय जय करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालबालिका, विभाग क्रमांक 4 चे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आपणा सर्वांना सप्रेम जय भीम करतो. आणि या ठिकाणी मला जी जबाबदारी दिली ती मी स्वीकारतो आणि आपणा सर्वांना विनंती करतो की आजचा जो विषय आहे तो आपण शांत चित्ताने ऐका व सहकार्य करा. धन्यवाद. या ठिकाणी संस्कार विधी संपन्न होते. सर्वांनी शांतता राखायची. त्यांना गुडघ्यावर बसतात त्यांनी गुडघ्यावर बसून त्यांचा सन्मान करायचा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांनी माझ्या पाठोपाठी सरपंच जसे ग्रहण करायचे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं
संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमाजठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 व्यवस्थित बसा. जीवनाचे विश्लेषण करणे प्रथम शास्त्रज्ञ तथागत भगवान गौतम बुद्ध, तुम्हा आम्हा सर्वांचे मुक्तीदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण सर्वांची मातृ संस्था ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजे भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या 3ऱ्या राष्ट्रीय अध्यक्षा ममताबाई महासुभाषिका मीराताई आंबेडकर, शब्दसैनिक दलाचे कार्याध्यक्ष साहेब आंबेडकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे कायदेशीर सल्लागार बालासाहेब प्रताप प्रकाश आंबेडकर यांच्या पवित्र गतीने चालणाऱ्या आशीर्वादीने चालणाऱ्या पवित्र धर्मकार्यास माझे सविनय केले. इथं आजचे जे पुष्प गुंफले जात आहे ते विभाग 4 कोपरगाव येथील सन्माननीय आदेश धनंजय कावले, सरचिटणीस सिद्धार्थ किल्लारे आणि कोषाध्यक्ष छगन मावले यांच्या संपूर्ण सहकार्याने मला सविनय दिली आणि इथे जमलेल्या सर्व उपासक उपासिकांना माझा जय. आज आपण इथे बुद्धविहारी बौद्ध धर्माची आचारसंहिता हा विषय ऐकण्यासाठी जमलो आहोत. तर बौद्ध धर्माची आचारसंहिता म्हणजे काय हा विषय आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या देशात अनेक धर्मजाती आहेत, अनेक रूढी परंपरा आहेत. प्रत्येक जण त्याच्या धर्मानुसार आपापल्या चालीची रूढी परंपरा जपता दिसतो. पण हाच पण बौद्ध समाजासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला 1956 साली बौद्ध धर्म दिला. तो बौद्ध धर्म देताना डॉक्टर बाबांनी आपल्या 22 पत्नींना दिल्या, पण त्या आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत. पंचशील जे बौद्ध धर्माची प्रथम आचारसंहिता मानली जाते ती कुठेतरी विसरत चाललो आहोत. आणि इतर धर्माची चालीरीती आपण सहज अंगीकारतो, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून भारतीय बौद्ध महासभेने हा बौद्ध धर्माची आचारसंहिता हा विषय आपल्या सर्वांना
केला आहे. ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना नम्रदीक्षा दिली. अतिशय आदर्श रक्तहीन अशी धर्मक्रांती होऊ शकते याचा आदर्श घालून दिला. आणि डॉक्टर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म देताना थोडासा बदल केला. सर्वसाधारण भगवान बुद्धांच्या काळात धर्मदीक्षा देताना 2 प्रकारे धर्मदीक्षा दिली जायची. एक भिक्खूला धर्मदीक्षा देताना येव भिक्खवे असे बोलून त्याला सगळ्यात प्रयोग दिला जायचा. आणि उपासक आणि उपासिकांना धर्मदीक्षा देताना फक्त त्रिशरण पंचशील दिले जायचे. पण डॉक्टर बाबासाहेबांना यात थोडा बदल करायचा वाटतो. का तर फक्त त्रिशरण पंचशील घेऊन पंचशील घेणारी व्यक्ती हा असं बौद्ध ठरत नाही. तर पंचशील घेऊन व्यक्ती ईश्वरवाद ब्राह्मणवाद हे नाकारेल असे नाही. डॉक्टर बाबासाहेबांना बौद्ध धर्म शिकवताना आपल्या 22 वर्षांना का द्यावासा वाटला. तर बौद्ध व्यक्ती पंचशील लागतोय पण जी आपण हिंदू धर्मात असताना जुन्या चालीरीती वगैरे ज्या होत्या आपल्या मनात असलेल्या त्याला पगडा एवढा घट्ट होता की आधी तो पगडा दूर करायचा होता. त्या चालीरीतीची पकड मानवी पकड ढिली करण्यासाठी आणि त्या चालीरीची जन्मते आपल्या मनावर दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला परिस्थितीला दिला. आणि ही आधुनिक बौद्ध धर्माची आचारसंहिता आहे. तर आपण पंचशील बोलूया. पंचशील म्हणजे तथागत बुद्धांनी सांगितलेले 5 शील. ही पहिले शील म्हणजे पाणातिपाता वेरूळ. मी प्राणी हिंसा करणार नाही. काया वाचा मनाने कोणाला दुखवणार नाही. कुठल्याही प्रकारची हिंसा करणार नाही. हिंसा म्हणजे वार करणे जखम करणे असेच नाही तर शब्दांनाही कोणाला दुखावणार नाही. दुसरे शील आहे आदरणी दादा वेद म्हणजे मी चोरी करणार नाही. मी चोरी करणार नाही तसेच चोरी करणारा कोणालाही पाठीशी घालणार नाही किंवा त्याला मदत करणार नाही. तिसरे शील आहे कामेशी शाळा वेळ म्हणून सिक्का पदम समाधी व्याविचार करणार नाही किंवा तसे करणाऱ्या कोणाला मदतही करणार नाही. चौथे शील आहे मुसा वादा वेद म्हणजे मी खोटे बोलणार नाही खोटे वागणार नाही माझे आचरण सिद्ध होईल. 5वे शील आहे सुगा मेळ म्हणजे पवाद खाना वेळ. सुगा म्हणजे कच्ची गंध. मेळे म्हणजे मोहाची पक्की गंध. मज्ज म्हणजे नशा आणणारे मादक पदार्थ. पमाद म्हणजे आलस. आणि थाना म्हणजे हे सर्व मादक पदार्थ सेवन केल्याने शेवटी जे उत्पन्न होते ना भांडण खणाना ते हे सर्व पदार्थ सेवन केल्यानंतर माणूस मी म्हणजे कोण मी म्हणजे सिंह माझ्या समोर झालं पाणी कोण असा वागतो. पण असे असते का नाही ना. म्हणून बौद्ध धर्मात हे पंचशील घालून दिले आहेत आणि ते आचरण केल्याने बौद्ध व्यक्तीचे जीवन सुखमय आणि सुखकर होते. त्यानंतर बाबासाहेबांनी आपल्याला ज्यावेळेस परीक्षा दिल्या त्या धर्मपत्नीच्या आपल्या आधुनिक जीवनात वावरण्यासाठी असलेल्या आणि जे आपल्यावरती जुन्या चालीरीती जुने रीतिरिवाज
याचा जो पगडा होता तो दूर करण्यासाठी जे नियम बनवले तीच ही बुद्धांची आचारसंहिता. डॉक्टर बाबासाहेबांना का वाटले की आपण फक्त पंचशील तिसऱ्या पंचशील लिहून पुरेसे नाही आणि 22 प्रतिज्ञा दिल्या पाहिजे. ते का तर जो आणखी वर्ष 2.5 वर्ष आपल्या मानवी मनावर त्या जुना चालीचा पगडा बसला होता तो कुठेतरी दूर व्हावा, माणसांचा सर्वांगीण विश्वास व्हावा आणि कुठं ईश्वरवाद आणि ब्राह्मणवाद जो माणसाच्या मनावर इतके वर्ष राज्य होता त्याला दूर सारावे म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञा देतानाही डॉक्टर बाबासाहेबांनी या 3 टप्प्यामध्ये आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. पहिल्या टप्प्यात जी आपल्या जुना चालीची देवदेवता होत्या त्यांना नकारले आहे. दुसऱ्या टप्प्यात जी पंचशील जे पंचशील आहेत ते बौद्ध धर्मात अग्रेसर पहिल्या स्थानी मानले जाते ते दुसऱ्या स्थानी दिले आणि तिसऱ्या टप्प्यात बौद्ध धर्म मी पूर्णपणे स्वीकारला आहे हे सांगितले आहे. तर पहिल्या टप्प्यात पहिली प्रतिज्ञा आहे मी ब्रह्मा विष्णू महेश याला देव मानणार नाही. दुसरी प्रतिज्ञा आहे मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही. आणि तिसरी प्रतिज्ञा आहे मी गौरी गणेश गणपती यांना देव आणि इतर हिंदू धर्मातील देवदेवतांना मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही. आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करेल. आता आध्यात्मिक मार्ग म्हणजे काय तर भगवान बुद्धांनी आपल्याला 4 आर्य सत्य सांगितले. त्यातले शेवटचे आणि सर्वात महत्वाचे आर्य सत्य म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. त्याला दुःखमुक्तीचा मार्ग असेही म्हणतात आणि हे दुःख तिरोधागामिनी प्रतिपदा. यामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक संकल्प, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक समाधी याचा समावेश होतो. आणि या आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करताना माणूस दुःखमुक्त होतो. आपली प्रतिज्ञा आहे की मी भगवान बुद्धांनी सांगितले 10 परिमितांचा पालन करू. या 10 परिमिता कुठल्या तर दान, शील, उपेक्षा, नैष्कर्म्य, सत्य, शांती, मैत्री, करुणा, अधिष्ठा या 10 परिमिते. आणि या आर्याशांतिक मार्गावर चालताना या जर पालन केल्या तर माणसाचे जीवन सुखकर होते. एखादा डॉक्टर आहे आणि त्याच्याकडे पेशंट गेला मी असा डॉक्टर आहे, मी तसा डॉक्टर आहे, मी असा बरा करेल, पण मी लांबून पेशंटला बघेल त्याची नीट बोलणार नाही असं कुठला डॉक्टर वागला तर त्याच्यावर प्रज्ञा असते का नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठे विद्वान होते पण त्यांना त्या गोष्टीचा अजिबात गर्व नव्हता. तर तसा भेटायला प्रत्येकाचे ते विनम्रतेने वागायचे. म्हणून आजही आपण त्यांच्या नावापुढे प्रज्ञामध्ये ही उपाधी लावतो. 19वी प्रतिज्ञा आहे इतपर मी बौद्ध धर्माच्या शिकवणीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. तर आता जो बौद्ध धर्म जो मला दिला आहे तो जर मी आधी होतो कोणी होतो हिंदू, दलित, हरिजन, अस्पृश्य कोणी होतो तो आता मी राहिलो नाही. तर मला जे
बौद्ध धर्म आहे तो कसा आहे काय आहे आता पण मला समजलं आहे आणि मी त्याच्या शिकवणीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. सुंदर मार्गदर्शन करून लोकांना जवळची उदाहरणं देऊन आपण त्यांना समजावून सांगितलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपले धन्यवाद करते. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अल्पहार देणारे दानदाते म्हणजे गुरगुरे साहेब आणि कुटुंब यांना आपण त्यांची आपली दानपरिमिता पूर्ण केल्याबद्दल त्यांना आपण मंगलकामना व्यक्त करणार आहोत. म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे बौद्धाचार्य गांगुडे साहेब यांना विनंती करते की आपण आशीर्वाद गाथा संपन्न करा. या आशीर्वाद गाथेमध्ये आपण सर्वांनी सामील व्हायचं. आपल्या शुद्ध चित्ताने या परिवाराकरिता या सृष्टीकरिता आपण सर्वांनी चिंतन करायचं. गगंतु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना कीर्तावन्तु गच्छन्तु देवतागता सबे बुद्धा प्रपत्ता पच्चे कानचे यह फलम अहम कानचे केलेन रखं नमामि सर्वेश अक्का सखाच भूमठा देवा नागम वेदिका पुर्यंकन अनुबोधित्वा चेर रक्षन्तु विष्णुशास्त्रम् अक्का सखाच भूमठा देवा नागम वेदिका पुर्यंकन अनुबोधित्वा चेर रक्षन्तु विष्णुशास्त्रम् अक्का सखाच भूमठा देवा नागम वेदिका पुर्यंकन अनुबोधित्वा चेर रक्षन्तु त्वं सपतियो विभजन्तु सर्वरोगो विनश्यन्तु माते भवन्तन्तरायु सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोऽथि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोऽथि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सोऽथि भवन्तु ते इच्छितं प्रचितं तुय्यं क्षिप्पमेव समीचतु सबे पुरेतु चित्त संकल्पा छंदो कर्णारसोयिता आयु आरोग्य संपत्ति सर्व संपत्ति मेव च ततो निपान संपत्ति इमनाति समीचतु. आपण बोल साध 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 साध. बुद्ध धर्माच्या प्रभावाने आपल्या सर्वांचं मंगल पुष्प अर्पण करा. बुद्धांच्या चरणी पुष्प अर्पण करा. पुष्प अर्पण करा. धन्यवाद साहेब. तुमच्या आशीर्वाद गाथा संपन्न केली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संस्कार उपाध्यक्ष गांगुडे साहेब यांना मी विनंती करते की आपण आपल्या अध्यक्ष म्हणून व्यक्त करावे. आज वर्षावास मालिकेचे 10वे पुष्प इथे घेतले जात आहे. या पुष्पमालिकेकरिता उपस्थित आपल्या सर्वांना आपण एकदा सविनय भी करतो. नव्याने लोक बाहेर उभे आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण इथे आतमध्ये यायचं. सर्वांना विनंती आहे की आपण इथे आत येऊन बसायची. इथे जागा आहे. तर आजचा विषय म्हणजे बौद्धांची आचारसंहिता. आचारसंहिता म्हणजे त्याचं साधं उदाहरण आपल्याला सांगतो की आचारसंहिता म्हणजे नियम जे आपल्याला घालून दिलेले आहेत की तुम्ही असं केलं पाहिजे, असं चालले पाहिजे. त्याचं अजून साधारण उदाहरण म्हणजे आपण इतर संप्रदाय बघतो. बुद्ध मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, इतर धर्मीय असतील, त्यांना जे काही नियम दिलेले आहेत त्यांच्या संप्रदायाने त्याचं ते तंतोतंत पालन करत असतात. हे आपण बघत असतो. ते पालन करण्यामागे त्यांचा एकच हेतू आहे की मी जी संस्कृती फॉलो करतोय
तिथे मी जपलीच पाहिजे, पण इतरांना मी त्यापासून कसं प्रेरित करता येईल हा एक उद्देश असतो त्यामागे. मग ती किती खोटी आहे किती खरी आहे ते त्यांनाही माहिती आहे आणि आपल्यालाही माहिती आहे. ताईंनी सांगितल्याप्रमाणे 22 प्रतिज्ञांचं तुमच्या समोर ताईंनी विश्लेषण केलं. त्यामध्ये जे काही बाबासाहेबांनी आपल्याला प्रतिज्ञा दिल्या की मी देवदेवतांना मानणार नाही, मी अशा प्रकारे माझं जीवन व्यतीत केलं पाहिजे. या प्रतिज्ञांचा आपण किंवा आपल्याला विसर पडल्यासारखा असा आहे, कारण आज 68 वर्षे आपण धर्मांतरित बौद्ध आहोत, बरोबर ना? 68 वर्ष झाले आपल्याला, आपण धर्मांतरित बौद्ध आहोत. पण त्या प्रतिज्ञांचं आपण पालन पूर्णपणे करतोय का? कारण आजही आपल्या मुलांना जर तुम्ही विचारलं किंवा आपण स्वतःही घ्या ना, आज 68 वर्ष झाले, कोणाला पंचशील किंवा 10 पारमिता, अष्टांगिक मार्ग याचं तोंडपाठ पाठांतर आहे किंवा त्याच्यावर फॉलो करतायत क्वचित लोक असतील, बरोबर ना? क्वचितच लोक असतील की त्याचं पालन काटेकोरपणे करतायत. तर बाबासाहेबांना हेच सांगायचं होतं की मी जो तुम्हाला धम्म दिलेला आहे तो शुद्ध प्रकारचा आहे, त्याच्यामधली कसली भेसळ नाही. आणि जो आधीची संस्कृती होती ती संस्कृती तुम्हाला ना धड वर जाऊ देत होती ना धड जगू देत होती. एक तुम्हाला त्यांनी सगळे रस्ते बंद केलेले होते, त्या बंद केलेल्या रस्त्यातून बाबासाहेबांनी तुम्हाला तिथून काढून एक नवीन संस्कृती दिली. बाबासाहेबांनी 1956ला जेव्हा तुम्हाला प्रतिज्ञा दिली तेव्हा एक संस्कृतीमधून दुसऱ्या संस्कृतीमध्ये तुम्हाला आणलेलं आहे. हे का केलं बाबासाहेबांनी? हे का द्यावी लागली? तर ही पाटी कोरी म्हणतात ना, कोऱ्या पाटीवर अक्षर लिहिलं तर ते ठळकपणे दिसतात. त्यामुळे एक संस्कृतीमधून ह्या दुसऱ्या संस्कृतीमध्ये आपल्याला आणलं आणि हे आणल्यावर त्या 22 प्रतिज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत. त्या पण का द्याव्या लागल्या? तर आपला समाज हा देवगोळा होता. बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा 21 नाही तर 35 वर्ष अभ्यास केलेला आहे. बाबासाहेबांच्या पेक्षा दुसरा असा बुद्ध धम्माचा त्यावेळी गाढा अभ्यासक कोणी नव्हता. आजही मला वाटतं बाबासाहेबांच्या ते म्हणतात ना, बाबासाहेबांसारखा बुद्ध धम्माचा अभ्यास त्यावेळी कोणी केला नव्हता. पण काय द्यायचं होतं त्यावेळी? ह्या माझ्या लोकांना त्यावेळी तरी एक धम्म किंवा एक स्वतःची उन्नती करण्यासाठी मार्ग मिळेल म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला 1956ला धम्म दिला. बाबासाहेबांनी शेवटचं लिखाण हे आपल्या मृत्यूपूर्वी 5 डिसेंबरला बुद्ध आणि धम्म लिहून केलेलं हे लक्षात घ्या. म्हणजे त्या माणसाची इतकी तळमळ की माझा समाज उद्या मी जर नसलो तर आदल्या दिवशी त्या माणसाने त्या बुद्ध आणि धम्माचं लेखन पूर्ण केलेलं. हे कोणासाठी? आपल्या सर्वांसाठी, की हा माझा समाज पुढे जाऊन हे वाचेल आणि आपल्यामध्ये एक आचारसंहिता निर्माण करेल. ती आचारसंहिता काय? साधे खूप खूप एकदम साध्या गोष्टी दिलेल्या. आज आपला जो भिक्खू संघ आहे त्यांना बऱ्याच 227 नियम भिक्खू लोकांना आहेत आणि भिक्खुणींना 311 आहेत मला वाटतं. आणि आपल्या गृहस्थांना साधे 5च नियम सांगितले बुद्धांनी. त्रिसरम पंचशील आणि पंचशीलेचे आचरण करण्यासाठी बुद्धांनी आपल्याला सांगितलं. या आचरणशील का राहायचं आपण? कारण त्याच्यामध्ये शुद्धता आहे. माणसाला निर्मळ करण्याची एक पवित्र करण्याची एक ताकद आहे त्याच्या शिलामध्ये. पण अजूनही आपण त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आजही आपल्याकडे लग्नाच्या वेळी हळदी समारंभ उत्साहात साजरा केला जातो, बरोबर ना? हळदीविषयी सांगायचं झालं तर तो जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमादरम्यान जो उपद्रव केला जातो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हळद ही एक अँटीबायोटिक आहे, शरीरासाठी चांगली आहे, तिचा विरोध नाही. पण त्या कार्यक्रमादरम्यान जो उपद्रव केला जातो म्हणजे तिथे
मटण आलं तिथे दारू आली, दारू आलं तिथे व्यभिचार आला. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण या नशाबाजीमुळे आणि या अशा कुसंस्कृतीमुळे हा समाज आजही अधोगतीकडे आहे. म्हणून या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि आपली जी आचारसंहिता आपल्याला सांगितलेली बाबासाहेबांनी त्याचं आपण इथे पालन केलं पाहिजे. आणि हे आपलं कर्तव्य, ही आपली जबाबदारी, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी आज उपस्थिती बरीच कमी आहे. त्याचं कारण आपणही शोधलं पाहिजे. कारण जोपर्यंत हा समाज या ठिकाणी माझं काहीतरी देणं आहे, माझं काहीतरी कर्तव्य आहे, माझं काहीतरी समाजाप्रती देणं लागतो, जोपर्यंत असा विचार नाही करणार तोपर्यंत या ठिकाणी आपण जास्त संख्येने उपस्थित राहणार नाही. आणि ही आचारसंहिता तर खूप महत्वाची आहे त्यासाठी. म्हणून आपल्या आचरणाने आपण बौद्धतेचा आणि इतरांनाही त्यातून प्रेरित करा असं मी इथं आपल्या सर्वांना सांगेन. आणि आपण इथं सर्व उपस्थित राहिलात, आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय. खूप छान आणि खूप सुंदर असा संदेश दिलाय आजींनी की खरंच आपण देवधर्म करतो पण त्या धर्मामधून आपल्याला काहीच उत्पत्ती नाहीये. पण जर का तुम्ही बाबासाहेब वाचले तर जशा त्या निर्भीड झाल्या तसे सर्वजण आपण निर्भीड होऊ आणि आपण कोणालाही घाबरणार नाही आणि आपला समाज खूप पुढे जाईल ही मला मनोकामना द्यायची आहे, व्यक्त करायची. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमात उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले जाईल. म्हणून मी आजचे महिला सचिवा उज्ज्वलाताई सोनार यांना विनंती करते की आभार प्रदर्शन करते. धन्यवाद ताई, आभाराचे गोळकाप मला दिल्याबद्दल. अखंड विश्वाला शांततेचा मार्ग दाखविणारे तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदाते, मुक्तीदाते, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा पंचांग प्रणाम. माता भीमाई, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या विचारांना व त्यागांना माझा त्रिवार अभिवादन. तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष, तिसऱ्या अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांच्या जलदगतीने चाललेल्या धम्म कार्यास माझा सविनय जयभीम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रवक्त्या अश्विनीताई खंडागळे यांनाही माझा सविनय जयभीम. ताईंनी तसेच आजचे अध्यक्ष गांगुडे साहेब यांनाही माझे सविनय जयभीम. इथे जमलेल्या विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांनाही माझा सविनय जयभीम. तसेच उपासक उपासिका, बालबालिका यांनाही माझा सविनय जयभीम. आजच्या कार्यक्रमाचा नियोजित विषय बौद्धांची आचारसंहिता या सुंदर विषयावर ताईंनी खूप सुंदर असे मार्गदर्शन केले. ताई आपले मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गांगुर्डे साहेब, आपणही आम्हाला खूप सुंदर असे मार्गदर्शन केले. साहेब आपलेही मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाचे दानदाते राजेंद्र गुरगुरे साहेब यांनी आपली अल्पोहार देऊन आपली दान मार्गिका पूर्ण केली. साहेब आपलेही खूप खूप अभिवादन, आभार. तसेच आजचे कर्तव्यपर समता सैनिक शिंदे साहेब यांनीही खूप सुंदर असे आपले कर्तव्य पार पाडले. साहेब आपलेही आभार. तसेच इथे या कार्यक्रमाला आपल्या उपस्थितीशिवाय शोभा नाही. तुम्ही उपस्थित असल्यामुळे शोभा वाढली. तुम्हा सर्वांचेही खूप खूप मनपूर्वक आभार. कार्यक्रम संपन्न होण्यासाठी विभाग शाखेचे आणि वार्ड शाखेचे पदाधिकारी या सर्वांनी गेल्या आठवड्याभर खूप मेहनत घेतली. तर सर्व पदाधिकाऱ्यांचेही खूप खूप मनपूर्वक आभार. आता शाल्मोत्तर होऊन कार्यक्रम संपन्न होईल असे मी सर्वांनी हात जोडावे. नत्थि मे शरणं भयं बुद्धो मे शरणं वरं वेदेन सत्यवचेन पुण्ये निर्मंगलम्
भक्ति में शरणं भयं धम्मो में शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् भक्ति में शरणं भयं संभो में शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् साधु 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 आता 2 वेळा गाडीबाई आलेली आहे. आज गोरखांची आचारसंहिता इथे उपस्थितांना विज्ञान कशी आपल्या युगात आली आहे अवेलेबल ती कशी आपण आपल्या राहण्यात आपल्या राहणीमानात सामील केली पाहिजे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इथे सांगितलेले आहे. तर एक बुद्धांची आचारसंहिता ग्लोबल न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तमाम भारतीयांना कोणतं संदेश दिला पाहिजे की त्यांनी त्यांच्या जीवनात सामील केला आवाजच नाहीत माहिती. जेव्हा आपल्याला बदल जमा दिला तेव्हा त्यांनी कसं पंचशील न देता आपल्याला 22 पत्रिका नाही दिल्या. या 22 पत्रिका म्हणजे आधुनिक बौद्ध आचारसंहिता. आता या बौद्ध धर्माच्या आचारसंहिता म्हणजे 22 माणसांना काय करायचं वाटल्या तर एक पंचशील घेणाऱ्या व्यक्ती ईश्वर ब्राह्मणात नाकारा नाही पण त्या 22 पत्रिका घेणाऱ्या व्यक्ती वरून ईश्वर आणि ब्राह्मणाला नाकारेल आणि जुन्या चालींची आणि परंपरांना नाकारेल. बुद्धाच्या आचारसंहितेमध्ये जीवन पाहण्याच्या पद्धती समजून घेऊन त्याचे नियम आपल्या मनात धरून वागेल म्हणून पावलं आपल्याला आचारसंहिता दिली आहे. फार तर कधीच नाही फक्त इतर समाजातील व्यक्ती या त्याच्या वेशभूषेवरनं देवबोलीवरनं आणि त्याच्या चालीवरनं जसं ओळखला जातो तसा बौद्ध व्यक्ती कसा ओळखावा बौद्ध व्यक्तीच्या आचरणावरून ओळखावे. आचरण कसं असतं भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलं आहे अद्वैत बरोबर म्हणजे तुम्ही तुमच्या आचरणावरून तुमची ओळख निर्माण करा. तर बुद्धविहारी झाले आणि सतवस्त घालणे म्हणजे बौद्ध आचरण नाही. तर बौद्ध आचरणात सांगितलेले 4 आहे सत्य अष्टांगिक मार्ग पंचशील आणि 10 परनिमित्ता हे बौद्धांची आचारसंहिता आहे आणि ती जपताना आपण बौद्ध म्हणून जी इतर धर्मातील चाली अजून जपून वागतो किंवा इतर धर्माच्या चालीतून मिक्स होण्याचा प्रयत्न करतो तसे न करता आपला बौद्ध धर्म हा सर्वश्रेष्ठ कसा आहे आणि त्याच्या आचारसंहितांची नियम किती सोपे आहेत ते जाणून आपल्या जीवनात आचरण आणणे म्हणजे बुद्धांचे आचरण. धन्यवाद ताई. तुम्ही छान असा मार्ग तुम्ही जो आर्य अष्टांगिक मार्ग 10 पारिमिता 22 प्रतिज्ञा आणि पंचशीलच्या माध्यमातून आपण बौद्ध धर्म कसा आपल्या अंगीकृत करायचा तो तुम्ही चांगल्या प्रकारे आम्हाला सांगितला आणि अर्थात मी सर्वांना पण अपेक्षा करते सर्वांकडून की त्यांना पण ताईंनी जी सांगितलं त्याप्रमाणे कळालं असेल तर तुम्ही सुद्धा आपल्या जीवन कसे बौद्धमय करायचे त्याचा प्रयत्न करा आणि बौद्ध धर्म आपल्या अंगीकृत आणण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.